हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आत्ता माझी काय आंघोळ झालेली नाहीये, जस्ट मी हेअर वॉश केलाय। तर हेअर वॉश मी का केला ना ते तुम्हाला सांगते, पण त्याआधी हे ऐकून घ्या की माझं असं झालं। मी तुम्हाला जसं बोलले मागच्या व्हिडिओमध्ये की माझा खूप जास्त हेअर फॉल होतोय, त्यामुळे मी काय करत होते ना यूट्यूब आणि इंस्टाग्रामला सर्च करत होते हेअर फॉलसाठी कुठलं छान प्रोडक्ट राहील। बट झालं असं की हेअर फॉलसाठी मी प्रोडक्ट मागवायचं ठरवलेलं, ते सोडून मी काहीतरी वेगळंच मागवलंय। तर ते आहे केराटिनचं हेअर मास्क आणि केराटिनचं हेअर शॅम्पू। ह्याने आपले केस जे आहेत ते एकदम सॉफ्ट, शायनी, सिल्की होतात। जे फ्रीजी हेअर झालेले स्प्लिट एंड्स ज्या हेअरला आहेत सो ते रिमूव्ह होतं सर्व आणि खूप छान असे हेअर होतात असं म्हणतात। मी खूप जणांचे व्हिडिओज बघितले जे जेन्युइनली बनवतात, जे जेन्युइन क्रिएटर आहे त्यांचेच बघितले। सो त्यामुळे मला पण वाटलं आणि या प्रोडक्टचे रिव्ह्यू खूप छान होते म्हणून मी हे प्रोडक्ट ऑर्डर केलंय। सो तेच मला माझ्या केसांना आता अप्लाय करायचं, त्यामुळे मी अगोदर हेअर वॉश करून घेतला जो नॉर्मल शॅम्पू आहे माझा त्याने। तर अगोदर आपल्याला हेअर ओले करून घ्यायला लागतात, वॉश करून घ्यायला लागतात, त्यानंतर मग आपल्याला हे प्रोडक्ट यूज करायचं आहे। बाकी त्याची पॅकेजिंग खरंच खूप छान आली आहे, एकदम कमी प्राइसमध्ये मला हे मिळालंय। मी शक्यतो असं होतं की माझ्या स्किनवरती आणि हेअरवरती कुठलेही प्रोडक्ट यूज करत नाही, कारण मला खूप जास्त भीती वाटते की ते डॅमेज होईल, काहीतरी साईड इफेक्ट होईल। तुम्ही बघू शकता आता माझ्या स्किनवरती काहीही जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम नाहीये किंवा काहीही नाही, जस्ट थोडेसे डार्क सर्कल दिसतील तुम्हाला। आणि हे जे नॉर्मल लहानपणी कांजण्या झाल्या होत्या ना त्याचे डाग आहेत, बाकी माझ्या स्किनवरती काहीही प्रॉब्लेम नाहीये। तर त्यामुळे मी स्किन आणि हेअरला काही यूज करत नाही, फक्त ज्या होम रेमेडीज आहेत त्याच यूज करते। तुम्ही आतापर्यंत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझे बघितले असतील तर तुम्हाला समजून आलंच असेल की मी काहीही यूज करत नाही बाहेरचं। तर त्यामुळे मी हे फर्स्ट टाइम काहीतरी यूज करते माझ्या केसांना। तर तेवढा हे केलंय मी, तेवढा रिसर्च केला आणि नंतरच मी हे यूज करते माझ्या केसांवरती। बाकी हा प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, मी जस्ट तुम्हाला सांगते सगळ्यांना सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, पुढे शेअर करतेच कसं अप्लाय करायचं काय वगैरे। तर अजून माझे कामं राहिले, सकाळी नाश्ता झाला आमचा, बाकी माझं थोडंसं आवरून झालं। आता दुपारच्या जेवणासाठी मला स्वयंपाक बनवायचा आहे, त्यानंतरनं कपडे राहिले धुवायचे, कारण अजून माझी आंघोळ राहिली। म्हटलं अगोदर हे मास्क लावून घेते मग नंतर मी आंघोळ करेल, बाकी त्यानंतर राहिलेली कामं सुद्धा आवरून घेईल। सो चला आता मी हे अप्लाय करायला घेते आणि माझा विचार आहे की हे अप्लाय केल्याच्या नंतर फेशियल करावं, कारण बरेच दिवस झाले मी काही क्लीनअप फेशियल केलंच नाहीये। सो व्हाईट हेड्स जरा झालेत इथे चीनला आणि नोजला थोडेसे, म्हटलं ते पण रिमूव्ह होतील, फेशियलनं थोडासा ग्लो पण येईल फेसला। आत्ता झालं असं दिवाळी जवळ आली आहे, दिवाळीची क्लिनिंग तर मला काही करायची नाही, कारण आता मी नवरात्रीमध्ये सर्व घर आवरून घेतलंय, त्यामुळे मी आता दिवाळीमध्ये काहीही क्लिनिंग करणार नाहीये। त्यामुळे म्हटलं चला आपण नवरात्रीमध्ये स्वतःसाठी काही केलं नव्हतं तर आता दिवाळीसाठी काहीतरी करूया। दिवाळीला अजून जास्त दिवस आहेत, पण नंतर करण्यापेक्षा म्हटलं आता आजच करते तर दोन्ही एकत्र होऊन जाईल, वेगवेगळा टाइम द्यायला नको। त्यामुळे मग फेशियल किट आहे माझ्याकडे घरीच, सो मी फेशियल करून घेते आणि हे हेअरसाठी मास्क सुद्धा अप्लाय करून घेते। हे जे प्रोडक्ट आहे त्याची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर दिली आहे त्यांनी, म्हणजे असा बॉक्स दिला आहे ज्याच्यामध्ये ते अजिबात डॅमेज होणार नाही। तर यामध्ये आपल्याला एक शॅम्पूची बॉटल प्लस मास्क आणि शॅम्पूच्या बॉटलसाठी आपल्याला एक पंप दिला जातो आहे, म्हणजे आपण इझिली तो शॅम्पू जो आहे तो घेऊ शकतो। प्रत्येक वेळी अशी बॉटल उलटी करायची गरज नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पंप लावू शकता किंवा मग तसंच यूज करू शकता। बाकी खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मी हे मागवलं आहे, एकदम असं खूपच कॉस्टली आहे असं नाही आहे, खूप स्वस्त आहे हे आणि हे खरंच वापरायला खूप बेस्ट आहे असं मी बघितलं आहे। बघूत आता त्याचे रिझल्ट ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच पुढे, पण चला त्या अगोदर आपण हे अप्लाय करून घेऊयात हेअर्सला। तर मी पहिले ओले हेअर केलेले, तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंच मी हेअर वॉश करून घेतला नॉर्मल शॅम्पूने, आणि आपल्याला हे ओल्या हेअरवरतीच लावायचे। तुम्ही जर ड्राय हेअरवरती लावलं तर ते व्यवस्थित अप्लाय होणार नाही आणि त्याचा जो रिझल्ट हवा आहे ना तो मिळणार नाही। याचा स्मेल खूप छान होता, जी क्रीम होती ती मला तो स्मेल एवढा आवडला ना की असं खावीशी वाटत होती ती क्रीम, एवढा छान स्मेल आहे त्याचा। तर ही क्रीम जी आहे ती व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची आपल्या पूर्ण हेअरला। तुम्ही स्कॅल्पला सुद्धा अप्लाय करू शकता किंवा अवॉइडही करू शकता, बट मला थोडासा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी ही स्कॅल्पला पण अप्लाय करते, जेणेकरून माझा थोडासा जो डॅन्ड्रफ आहे तो जास्त नाही राहणार आणि थोडासा कमी होईल। मला वाटतं ह्याने डॅन्ड्रफला सुद्धा फरक पडतो, कारण तसं पण मी बघितलेलं व्हिडिओमध्ये की याने डॅन्ड्रफला सुद्धा फरक पडतो। बाकी जे डॅमेज हेअर आहेत, स्प्लिट एंड्स आहेत ते सुद्धा ह्याने बरेचसे कमी होतात,
त्यानंतरनं शायनी सॉफ्ट सिल्की पण हेअर होतात आपले. म्हणजे खूप असं ज्यांचे फ्रीझी हेअर आहे त्यांच्यासाठी पण हा बेस्ट मास्क आहे. सो माझे तर काही फ्रीझी हेअर नाही आहे आणि स्प्लिट एंड्स पण मला नाही आहेत, नॉर्मली आहेत काहीतरी पण जास्त नाही आहे. बाकी मी हे यूज करते आहे कारण मला ते आवडलं होतं म्हणून मग मी ते मागवलं आणि ते यूज करते आहे. बाकी जर तुम्हाला स्ट्रेट करायचे असतील हेअर तर तुम्ही हा जो मास्क आहे ना तो जास्त वेळ ठेवा, जवळजवळ 30-35 मिनिट असा ठेवा जर तुमचे थोडेसे कर्ली वगैरे असतील तर. माझे जे केस आहेत ते स्ट्रेट आहेत ऑलरेडी, त्यामुळे मी हे जस्ट एक 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे, जास्त वेळ मी ठेवणार नाही आहे कारण माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. मला पुढे फेशियलसुद्धा करायचं आहे, त्यामुळे मग हे सर्व अप्लाय करून घेऊन मी फेशियल करून घेईन आणि नंतर लगेच हेअर वॉश करेल. छोटे छोटे सेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता, बट मी थोडेसे मोठे सेक्शन घेतले कारण माझे केस जास्त डॅमेज नाही आहे. तुमचे खूपच जास्त डॅमेज असतील तर तुम्ही एकदम छोटे छोटे सेक्शन घ्या आणि ते अप्लाय करा. बाकी तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आरामशीर 3 वेळा तुमचं ॲप्लिकेशन होऊ शकतं, म्हणजे तुम्ही 3 वेळा यूज करू शकता. पण मी म्हणेल की महिन्यातून एकदाच यूज करा, महिन्यात खूप वेळा यूज करू नका. असं जरी 2-3 वेळा होत असेल तर तुमच्या आरामशीर 2-3 महिने जातील या क्रीममध्ये किंवा या प्रोडक्टमध्ये. आणि मला तरी वाटतं हे बेस्ट आहे म्हणून, कारण मी यूज केलं त्यामुळे तुम्हाला सांगते. बाकी पूर्ण क्रीम अप्लाय करून झाली आणि बघू शकता मी पूर्ण स्ट्रेट ठेवलेत हेअर. जर तुम्हाला स्ट्रेट ठेवायचे असेल तर तुम्ही सुद्धा असे स्ट्रेट ठेवा, किंवा तुम्हाला स्ट्रेट नको असेल तर तुम्ही वरती बांधून पण ठेवू शकता, जसं की साधं क्लचर लावून. आत्ता मी ठरवलं होतं की फेशियल करेल आणि झालं असं की मला विजयचा कॉल आला. विजय म्हणे मी जेवायला येतो, पटकन स्वयंपाक बनव आणि मला लगेच जायचं आहे. तर मग झालं असं की मी लगेच आंघोळीला गेले आणि जे हेअर वॉश आहे ते नॉर्मली आपण जसं करतो शॅम्पू रेग्युलरचा जसं यूज करतो सेम तसंच यूज करायचं. फक्त तोंडामध्ये आणि डोळ्यामध्ये आपल्याला शॅम्पू किंवा ती क्रीम किंवा आपण केस धुताना ते पाणी जे आहे ते जाऊ द्यायचं नाही बिलकुल. म्हणजे आपण फ्रंटला शक्यतो फ्रंटलाच केस धुतो आपण, म्हणजे असे खाली वाकून, तसं न धुता असं पाठीवरती केस धुवायचे, म्हणजे ते तुमच्या डोळ्यात तोंडात वगैरे जाणार नाही. बस एवढंच, एकदम सिंपल आहे. बाकी ह्याचा रिझल्ट काय आहे ना तो मी तुम्हाला पुढे शेअर करतेच. पण आता मला पहिलं स्वयंपाकाला लागायला लागेल. मला डार्क सर्कल खूप जास्त दिसतात आहे ना तर मी आता स्वयंपाकाला लागते, स्वयंपाक करून घेते आणि मग तुमच्यासोबत ह्याचा जो रिझल्ट आहे तो शेअर करते केसांचा माझ्या, कसा आलाय काय ते. बनवते तर दोडक्याची भाजी. हा एवढा दोडका मी काल घेतला होता, तर आता हे सर्व कट करून घेते, कोथिंबीर वगैरे. दोडक्याची भाजी बनवते आणि दोडक्याच्या भाजी सोबतच भाकरी बनवते, बाजरीच्या भाकरी बनवते आज ज्वारीच्या खाण्यापेक्षा. आणि चपाती मला बनवायचं खरंच खूप कंटाळा आला आज, नको वाटते चपाती बनवायला, त्यामुळे म्हटलं पटकन अशी भाकरी बनवते. खरं तर मला फ्लावरची भाजी बनवायची होती, जी मला 2 दिवसापासून बनवायची, पण मला फ्लावरच मिळत नव्हती. काल मी घेऊन आले संध्याकाळी, पण त्याची मी काही भाजी बनवली नाहीये, तर आता ती संध्याकाळीच बनवेल. तर पटकन आता हा जो शॉर्टकट मारते मी स्वयंपाकाचा तो करून घेते आणि बघूयात पुढे काय होतंय. तर हे बघा, मी आता हा दोडका जो आहे तो कापत होते आणि मला अचानक ह्याच्यावर केवढी मोठी आळी दिसली. म्हणजे किती घाण गोष्ट आहे ही, की ह्या असल्या आपल्या भाजीपाल्यांवरती आळ्या वगैरे फिरतात. मान्य आहे की त्यांचं खाणं ह्याच्यातूनच आहे, पण तरीही आपल्याला किती विचित्र वाटतं हे सगळं. मला खूप विचित्र वाटायला लागलं. जर ही मी आळी बघितली नसती तर तशीच ती कापण्यात गेली असती, खूप विचित्र वाटलं असतं. तर हे मी फेकून देते. विजयने घरी आल्याच्या नंतरनं मला सांगितलं की मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आलो आहे. म्हटलं कुठलं आणलं आहे, तर म्हणे सीताफळचं. आणि सीताफळचं ज्यूस मी या अगोदर 1 वेळा पिलेलं, पण ते मला जास्त काही आवडलं नव्हतं. पण विजय म्हणे खूप छान आहे, मी पण तिथं पिलो. तर आम्ही मित्र होतो, सो आम्ही सगळ्यांनी घेतलं. मग तुझ्यासाठी पण मी घेऊन आलो आणि त्याच्यात बघू शकता एक बीसुद्धा निघाली. मी म्हटलं आता माझ्या पोटात झाड येईल हे ज्यूस पिल्याच्या नंतर. आपण लहानपणी बोलायचो ना तसं, की एखादी फळाची छोटीशी बी जरी आपल्या पोटात गेली की आपण म्हणायचं आता हां त्याचं झाड उगणार आपल्या पोटात. अगदी तसंच मी बोलले आणि खूप छान लागलं ते, टेस्टी लागलं. मला असं वाटलं की नाही लागणार एवढं व्यवस्थित, कारण या अगोदर मी ट्राय केलेलं, सो मला नव्हतं आवडलं, पण हे छान होतं. मग ज्यूस पिऊन झालं आणि आत्ता लगेच स्वयंपाकाला लागले. ज्यूस पिल्यानंतर माझं पूर्ण पोट भरलं होतं. मी काय आत्ता जेवणार नव्हते, मी डायरेक्ट रात्रीच जेवण करेल. पण विजयसाठी मला स्वयंपाक करायचाच होता. अगोदर भाजी बनवून झाली होती, फक्त भाकरी बाकी होत्या. मग आता मी इथं बाजरीच्या 2च भाकरी बनवणार विजयपुरत्या. मला तर काही जेवायचं नाही, त्यामुळे माझ्या वाटीची 1 भाकर जी आहे ती मला कमी करावी लागेल आणि आता डायरेक्ट रात्रीच स्वयंपाक करेल मी. सो विजयपुरता 2 भाकरी
बनवून घेतल्या. भाकरी बनवून झाल्यावर मी केसांचं टॉवेल काढलं, थोडेसे केस ओले होते त्यामुळे थोडंसं ड्रायर मारलं केसांवरती आणि बघू शकता किती छान सिल्की केस झालेत माझे, एकदम शाईनसुद्धा करतात ते आणि स्ट्रेट पण दिसतात ते. बाय द वे तसे माझे स्ट्रेट केस आहेतच, पण या क्रीममुळे सुद्धा फरक पडला आणि मला तो स्वतःला जाणवतोय. म्हणजे मला ते फील होते माझ्या हातांना आणि केसांवरती सुद्धा की माझे केस एकदम असे सिल्की झालेत. मला सिल्की केस जास्त आवडतात पण स्ट्रेट आवडत नाही, पण ते खूप छान दिसू लागले त्यामुळे मला हे प्रोडक्ट खरंच खूप आवडलं आहे आणि मी तर आता ह्यानंतर सुद्धा ऑर्डर करेल. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देते, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. बाकी मी सांगते म्हणून नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करा. खरंच खूप सुंदर केस झाले होते, मला ह्याचा रिझल्ट खूप आवडला. म्हणजे एवढ्या कमी प्राईजमध्ये मी ते ऑर्डर केलं आणि एवढ्या कमी प्राईजचं प्रोडक्टसुद्धा एवढं छान निघालं. तर संध्याकाळचे 7:15 वाजले आणि आमच्या दोघांचं इकडे असंच टाइमपास चालू होता, बसलो होतो जरा गप्पा मारत. मी तुम्हाला मगाशी ते केसांचं दाखवलं आणि त्यानंतर मग रील शूट केल्या, थोडा वेळ बसले, टाइमपास केला. आता एवढं जास्त बोर होऊ लागलं ना आणि मला बोर झालं की काहीतरी खावं असं वाटतं, तर मग मला पिझ्झा खावासा वाटला. मग विजयला म्हटलं आपण पिझ्झा खायला जाऊयात, पण विजयची इच्छा नाही आहे पिझ्झा खायची, त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि आता काहीतरी ऑर्डर करायचा विचार चालू आहे. बघू, अजून काही फिक्स नाही झालं आमचं काय ऑर्डर करायचं काय नाही. इकडे विजयचं चेक करणं चालू आहे की काय मागवायचं आहे म्हणून. तर आम्हाला 3 ऑप्शन आहे, एक तर भाजी मागवायची, बिर्याणी मागवायची, नाही तर मग पुलाव मागवायचा, असं 3चं ऑप्शन आहे. बघूत आता, किंवा मग एखाद्या वेळेस ते कॅन्सल पण होऊ शकतं, आम्हाला काहीच नाही मागवायचं, मग घरी स्वयंपाक करायचा आणि तेच खायचं, असं काहीतरी. इतका वेळ झाला आमचं अजून ठरतच नाही आहे काय ऑर्डर करायचं आहे. तर 7:30 पावणे 8 होत आले आणि काहीच कळत नाही. बघूत आता. विजय काय झालं, ठरतं की नाही काही? काजू मसाला. काजू मसाला खायचा? करू काजू मसाला? कर मग. काय पनीर आपण नेहमीच मागवतो ना. पनीर काजू मसाला आहे की आणि काजू मसाला आहे? काजू मसाला एकच आहे ना. पनीर काजू मसाला आणि काजू मसाला. अच्छा, असं दोन्ही मिक्स नको, ते काहीतरी वेगळंच लागेल. फक्त काजू मसालाच ऑर्डर कर मग. ठीक आहे. मग मला पीठ भिजवायला लागेल चपात्याला. लगेच. किती वेळ लागेल त्याला यायला? अर्धा तास. पावणे 8 वाजले, 8:15 पर्यंत येईन समजा तो, तर मग मला पीठ भिजून चपात्या करायला लागतील. भात करायचा आहे? नको. नाही खाणार आहे ना? माझ्या एकटी पुरतं नाही लावत मी, मला कंटाळा येतो. चला आता मला म्हणजे बिर्याणी किंवा पुलाव जर मागवला असता तर मग मला जे चपातीचं काम आहे ते जरा साईडला गेलं असतं माझ्यासाठी. मला खरं तर पुलाव पण खावासा वाटला होता, पण आम्हाला पुलावचं व्यवस्थित असं ऑप्शन नाही मिळत आहे, त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं. आणि भाजीवरती हे झालो. एवढं हे कसं दिसतंय फेस माझा अचानकच, काय माहिती नाही. आयफोनची अजून सेटिंगच कळत नाही, लक्षात येत नाहीये. हे शिकायलाच मला किती दिवस जातील अजून, काय माहितीये. तर आता मी पहिले पीठ भिजवून घेते आणि मग त्यानंतर ना चपाती बनवून लगेच आम्हाला जेवण करायचंय. आणि खूप बोर होत आहे मला आज. जेव्हापासून आई गेल्यात ना गावी तेव्हापासून मला असं करमतच नाही, मला बोरच होत आहे. तरी विजय बऱ्यापैकी घरी थांबतोय आई गेल्यापासून, तरी पण मला बोर होतं. म्हणजे त्या होतं तेव्हा टीव्ही कंटिन्यू चालू राहायचा, त्या गेल्यापासून मी अजिबात टीव्ही ऑन नाही केलेला. जसं आहे ना तसं तो बंद पडलेलाच आहे. त्या गेल्यापासून मी अजिबात लावलेला नाहीये. त्या असल्यावरती टीव्ही चालू असतो, त्यांची बडबड चालू असते, काही ना काहीतरी चालूच असतं, त्यामुळे ते करमतं जरा. आता पूर्ण घर शांत शांत वाटतंय. त्या येतील दिवाळीच्या अगोदर, बघूत आता त्या केव्हा येतात. उद्या त्यांना विचारेल केव्हा येणार आहे तुम्ही म्हणून. सो चला मी आता पहिले पीठ भिजवून घेते. अशा प्रकारे ताट रेडी केलंय आणि हे काजू मसाला आमची मागवलेली आली सुद्धा, चपात्या सुद्धा बनवून झाल्या आणि आता आमचं इकडे जेवण चालू आहे. आवडली विजय? छान आहे. बरी. मी तर अजून टेस्ट पण नाही केली व्हिडिओच्या नादामध्ये. तर चला मी खाऊन घेते, मग नंतर भेटू आपण. छान जेवण करताना टी व्ही ऑन केला आणि ढोल पिक्चर लावला. खूप कॉमेडी आहे पिक्चर आणि आम्हाला दोघांना पण आवडला. म्हणजे याच्या आधी आम्ही बघितलेला, पण तरी आमचे जे असे काही स्पेसिफिक पिक्चर आहेत जे आम्ही म्हणजे इतकी रिपीट करतो ना की त्याचा आम्हाला कंटाळा येत नाही. विजेला तर कंटाळा येत नाही, मला तर एखाद्या वेळी येईन पण विजेला येत नाही. सो आम्ही ते रिपीट बघत असतो. 10:15 वाजले आणि आता जस्ट आमचा पिक्चर संपला. ढोल पिक्चर बघत होतो आम्ही. त्या दिवशी अर्धा बघितला आम्ही, 4-5 दिवस झाले आणि अर्धा बाकी होता. म्हटलं आज बघूयात. सो 10 वाजलेत आणि पिक्चर संपला. छान होता. याच्या आधी पण बघितलेला, पण परत बघायची इच्छा झाली म्हणून मग बघितला.
तर आजच्या दिवसाचा शेवट करण्याची वेळ आली आहे. आता मी थोडंसं फ्रेश होते, स्किन केअर वगैरे करते, ड्रेस चेंज करते आणि मग मस्त झोपी जाते. मला हा व्हिडिओ सुद्धा एडिट करायचा आहे, सो ते सुद्धा करते. बाकी हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर मी जे प्रोडक्ट दाखवलं हेअरचं ते तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, सो तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.